एक मुलगा मोटारसायकलवर कॉलेजला चालला होता तेव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका आजोबांनी त्याला लिफ्ट मागितली. त्यांनी आजोबांना लिफ्ट दिली. ते पाठीमागे बसले, पण त्यानंतर जे झालं त्याने संपूर्ण देश हादरला. रस्त्यांनी चालताना जर कुणी हात केला तर आपण गाडी थांबवतो, माणुसकीच्या नात्याने लिफ्ट देतो. त्याही मुलाने अगदी तसंच केलं, पण त्याच्यासोबत जो प्रकार पुढे घडणार होता त्याची कल्पनाच त्याला नव्हती. त्याला वाटलं की एक 60 वर्षाचा म्हातारा माणूस आहे, उभा आहे, त्याला गरज आहे. म्हाताऱ्या माणसाने हात केला, तो थांबला, तो पाठीमागे बसला. त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये एक पिशवी होती. तो बसल्यानंतर पुढे 2 किलोमीटर गेल्यानंतर त्या म्हाताऱ्याच्या तोंडातून चित्रविचित्र शब्द बाहेर पडू लागले. त्याच्या पिशवीमधून अशी विचित्र हालचाल सुरू झाली. तब्बल 10 किलोमीटर अंतर पार केलंच असेल की त्या मुलाने एक प्रश्न विचारला. उत्तर दिलं, पण मुलाला शंका येत होती. पण त्याला माहिती नव्हतं पुढील 15 मिनिटात त्याच्यासोबत असं होणार होतं की ज्याची कल्पनाच त्यांनी केली नव्हती. बऱ्याच वेळा काही भामटे लोक गाडीला लिफ्ट मागतात, गाडीवर बसतात आणि हत्यारांचा धाक दाखवून पैसे काढून घेतात, मोबाईल काढून घेतात, किंबहुना त्याला उतरून देऊन गाडी घेऊन पळून जातात किंवा थेट दुर्दैवी अंत करतात. पण या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने या मुलासोबत जे केलं, ज्याचा विचारच कुणी करू शकत नाही. कारण की जेव्हा हे प्रकरण घडलं, पोलिसात त्या ठिकाणी तक्रार दिली गेली, तेव्हा पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसलं त्याने पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. मग खरंच तो माणूस कोण होता, जो माणूस त्या गाडीवर बसला आणि त्यानंतर ते धक्कादायक कृत्य केलं? नेमकं गाडीवर बसल्यावर तो मुलगा असं तो माणूस त्या मुलाला असं काय बोलला की ज्याने सगळी ही घटना त्या ठिकाणी व्हायरल झाली? त्या माणसाच्या पिशवीमध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे या प्रकरणानं सगळ्यात मोठा धक्का बसलाय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा एक सविस्तर रिपोर्ट. एखाद्या रिकाम्या महामार्गावर जेव्हा तुम्ही एकटे असता आणि अचानक कोणतरी मदतीसाठी हात दाखवतं, तेव्हा तुम्ही काय कराल? गाडी थांबवाल की वेगानं पुढे निघून जाल? अगदी त्या मुलाने गाडी थांबवली आणि तोच त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा थरार ठरणार होता. आज एक अशी सत्य घटना तुम्हाला सांगणार आहे की जी ऐकल्यानंतर तुम्ही प्रवास करताना, कुणाला लिफ्ट देताना 100 वेळा विचार कराल. कॉलेजला जाणारा एक तरुण, रस्त्यात भेटलेला 60 वर्षाचा एक शांत वृद्ध माणूस आणि त्या एक प्रवासादरम्यान उघडलेली अशी काही रहस्य, अशी काही घटना ज्याची कल्पनाच कुणी केली नसेल. खरं तर तो दिवस होता शनिवारचा. सकाळची वेळ होती. कॉलेजचं काम असल्याने एक मुलगा दुचाकीवरून वाईच्या दिशेनं निघाला होता. रस्ता अगदी मोकळा. अचानक रस्त्याच्या कडेला त्याला एक आकृती दिसली. वय वाटलं होतं साधारण 60 ते 65 वर्षाचा एक माणूस, कपडे मळकत, हातात एक जुनी चामड्याची पिशवी. त्याने हात केला आणि त्या मुलानं विचार केला की म्हातारा माणूस आहे आणि देऊन टाकू लिफ्ट. आणि हीच त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली की काय, अशी चर्चा होऊ लागली. त्या म्हाताऱ्याने बसल्यावर काहीच केलं नाही. ना त्याला लुटलं, ना पैसे घेतले, ना मोबाईल काढून घेतला, ना गाडी हे केली. त्याने असं केलं की ज्याचा विचारच कुणी केला नव्हता. त्या मुलानं ब्रेक दाबला, गाडी थांबली, तो माणूस गाडीवर बसला. पण त्याचं बसणं हे फार वेगळं होतं. त्याने त्या मुलाच्या खांद्यालाही स्पर्श केला नाही, पण तरीही त्या मुलाला त्याच्या पाठीवर एक अनामिक थंडपणा जाणवला. त्या मुलाने विचारलं, बाबा कुठं जायचंय? तेव्हा बाबा शांतपणे म्हणाले, तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत मला जायचंय. त्या माणसाचा आवाज इतका जड आणि कोरडा होता जणू अनेक वर्षापासून तो बोललेलाच नाहीये. गाडी सुरू झाली. त्या मुलाने आरशातून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याची नजर शून्यात होती. पण खरी भीती त्या मुलाला तेव्हा वाटली जेव्हा त्याने अचानक त्याच्या कानात पुटपुट केली. तो काय म्हणाला? त्याच्या पिशवीतून कसला विचित्र वास येत होता. हे सगळं सत्य बाहेर येणार होतं. गाडी वेगानं जात होती, पण मागे बसलेल्या त्या माणसाच्या हालचाली आता त्या मुलाला अस्वस्थ करू लागल्या होत्या. तो सारखा मागे वळून पाहायचा, जणू कोणतरी त्यांचा पाठलाग करते. मध्येच तो स्वतःशीच काहीतरी पुटपुटायचा. वेळ संपत आली, त्यांनी मला पाहिलं नाही पाहिजे. मला वाटलं कदाचित वय झालं असेल म्हणून असे वागत असतील. अक्षरशः त्या मुलाने संभाषण करण्याचा प्रयत्न केला. त्याने विचारलं, तुमचं नाव काय, कुठे राहता? मुलाला आता शंका येऊ लागली होती. मुलाला वाटलं होतं याला उतरून द्यावं, पण मुलाने धीर धरला. तो माणूस बोलू लागला. तो म्हणाला, मी विटा गावचा सुतार आहे. 2 महिने वाईमध्ये काम केलं, पण तिथल्या मालकानं माझे पैसेच दिले नाही. मेसच्या बाईनं सांगितलं की इथून कुणी जिवंत पैसे घेऊन गेला नाही. हे ऐकताच आता त्या मुलाच्या अंगावर काटा आला होता. जिवंत पैसे घेऊन जात नाही याचा अर्थ काय? मग हा कोण आहे? मग त्याच्या हातातील ती जुनी पिशवी मधून थरथरत होती. एक पॉइंट असा आला, 15 किलोमीटर गेल्यानंतर त्याने ती पिशवी जी हातात धरली होती ती थेट त्याच्या मध्येच त्यांनी ठेवली.
आता त्याला वाटलं एखादं जनावर वगैरे त्या पिशवीत आहे की काय, कारण की त्याच्यातून येणारा गंध हा जुन्या कपड्यांचा किंवा औषधाचा नव्हता, तो कशा तरी वेगळाच होता. अचानक त्या माणसाने त्या मुलाचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, गाडी थांबू नकोस, मागे बसू नकोस. आता त्या मुलाच्या काळजाचा ठोका चुकला होता. मागे नक्की कोण होतं त्या मुलाला समजत नव्हतं. अक्षरशः ते दोघे आता कोरेगाव जवळ पोहोचले आणि इथूनच या घटनेचा दुसरा अध्याय सुरू होणार होता. आता तो माणूस म्हणू लागला की मला भूक लागली आहे. आता तो माणूसही थकलेला होता. त्या मुलाला त्याची दया आली, त्याला आता शंका आली होती, पण त्याने एका हॉटेल समोर गाडी थांबवली, तो उतरला. पण आता अक्षरशः त्याने पाहिलं तो जो माणूस येत होता त्याचं चालणं एखाद्या यंत्रासारखं होतं. ते दोघं जेवायला बसले. त्या मुलाने त्याच्यासाठी प्लेट मागवली होती. जेवताना त्याचे इतके हात थरथरत होते की घास तोंडात जाणे कठीण झालं होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते दुःखाचं नव्हतं, तर एका सुटकेचं होतं. जेवण झाल्यानंतर तो व्यक्ती आता स्थिर झाला होता. तेव्हा त्या मुलानं विचारला असा प्रश्न की ज्यामुळे सगळे रहस्य त्या ठिकाणी पूर्णतः समोर येणार होतं. तो म्हणाला, बाबा तुमच्या घरच्यांना तुम्ही फोन नाही का केला, कारण की तुम्ही तिथून निघून आले म्हणता, तर तुमच्या घराला तुम्ही फोन करायला पाहिजे होता. अखेर त्याने एका शब्दात एक उत्तर दिलं की त्या उत्तराने रहस्य आणखीनच गडद झालं. कारण की हा जो मुलगा आहे तर हॉटेलहून जेवल्यानंतर ते दोघे पुन्हा जेव्हा गाडीवर बसणार होते, गाडीवर बसल्यानंतर जे भयानक कृत्य घडणार होतं त्याची कल्पनाच कोणी केली नव्हती. पण अखेर आता त्या बाबाची त्याला दया येऊ लागली होती. कारण की बाबाला विचारलं, तुम्ही घरी का कॉल केला नाही, तेव्हा तो म्हणाला की नंबर माझ्या डायरीमध्ये होते आणि माझी डायरी हरवलेली आहे आणि मला वाचता येत नाही, मी शिकलेला नाहीये, असं तो म्हणला. आणि अखेर आता या मुलाला संशय येऊ लागला होता. त्यातल्या त्यात तो पिशवी कायम स्वतःजवळ उडून ठेवत होता. त्या पिशवीत नेमकं काय आहे. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर त्या म्हाताऱ्याने त्याला एक वस्तू दिली, जी पाहून त्या मुलाचं डोकं चक्रावून गेलं. ती वस्तू या विटा गावच्या सुताराकडे कशी आली होती हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. आता तो मुलगा आणि तो म्हातारा रहमतपूरला पोहोचले. आता त्या मुलाने काय केलं, आता त्या मुलाला थोडासा भीती वाटत होती, पण त्याची दया येत होती. त्याला समजलं होतं हा अडाणी आहे, याला त्या ठिकाणी जो कामाला गेला होता त्या मालकाने पैसे दिले नाही, हा त्या ठिकाणी गाडीला हातात करत इथपर्यंत आला होता. म्हणजे त्याला त्याची दया येत होती आणि संशय वाटत होता, पण थोडा त्याला भरोसा येत होता. आता तो त्याचं काम माणुसकीचं करायला गेला. तो म्हणाला, तुम्ही विटाला राहता ना, तर चला मी तुम्हाला बसमध्ये बसून देतो. त्याने विटा गावच्या बसमध्ये त्या माणसाला बसून दिलं. बस स्टँडवर पोहोचल्यावर त्या मुलाने त्याचं तिकीट काढलं. तो बसमध्ये जाऊन बसला, पण बस निघण्यापूर्वी तो अचानक खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर आता वेगळंच तेज होतं. तो त्या मुलाजवळ आला आणि म्हणाला, बाळा आज तू फक्त एका प्रवाशाला सोडलं नाहीयेत, तर एका हरवलेल्या आत्म्याला दिली आहे शांती. तुला वाटलं असेल मी भिकारी आहे, पण मी माणुसकी शोधत होतो. बस सुरू झाली, तो निघून गेला. मुलाच्या देखील डोळ्यात पाणी आलं. मुलगा म्हणाला, अरे यार आपण उगाच याच्यावर शंका घेतली, पण खरं रहस्य आता इथे उलगडणार होतं. आतापर्यंत जी घटना सरळ साधी सोपी वाटत होती, मुलाने त्याला मदत केली आणि बाबाला मदत मिळाली असं वाटत होतं, पण आता वेगळाच अँगल समोर येणार होता. तो बाबा बसमध्ये बसला, पण मुलाच्या हातामध्ये ती पिशवी राहिली होती. जाता जाता ती पिशवी खालीच विसरली होती. आता त्यात तो मुलगा तिथे ओरडला, बाबा तुमची पिशवी, पण बस वेगानं पुढे गेली होती. आता अखेर त्या मुलाला जे रहस्य जाणून घ्यायचं होतं ते त्या पिशवीमध्ये होतं. त्या पिशवीत काय होतं, सोनं होते, पैसे होते की आणखी भयानक होतं. आणि जे पाहून त्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मुलाने ती पिशवी उघडली. आत पाहिलं तर त्यात काही जुनी हत्यारं, सुतार कामाचे साचे आणि एका लहान मुलाचा फोटो होता. आणि त्या फोटो मागे पत्ता लिहिला होता आणि त्याच्यावर तारीख होती 10 मे 1996. त्या मुलाचं डोकं सुन्न झालं. आजची तारीख सुद्धा 10 मेच होती. हे प्रकरण 30 वर्षापूर्वी काय प्रकरण होतं, त्याला ते लगेच त्या पत्त्यावर चौकशी केली. तेव्हा त्याला समजलं. आता त्याला काही कळायला मार्ग नव्हता. 30 वर्षापूर्वीची तारीख त्या फोटोवर का लिहिली होती. अखेर तो त्या पत्त्यावर गेला, तिथे विचारलं, तर तेव्हा त्याला ते रहस्य समजलं. त्या भागातल्या जुन्या लोकांनी सांगितलं, 30 वर्षापूर्वी विटा गावातला एक सुतार कामासाठी वाईला गेला होता. मालकानं पैसे न दिल्याने त्याचं आणि मालकाचं भांडण झालं. त्या रात्री तो तिथून निघाला आणि रस्त्यातच एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून दरवर्षी 10 मे रोजी एक वृद्ध माणूस त्याच रस्त्यावर लिफ्ट मागतो. तो फक्त माणुसकीची परीक्षा घेतो. अखेर त्या मुलाने ज्याला जीव घातलं, ज्याला बसमध्ये बसवलं, तो माणूस प्रत्यक्षात या जगात नव्हता. मग त्याने खाल्लेल्या जेवणाचं काय, त्याने केलेल्या त्या हाताचा स्पर्श काय. तर प्रेक्षकांनो आजही प्रवास तो त्या मुलाला आठवला तर त्याला घाम फुटतो. रस्त्यावर चालणारा प्रत्येक माणूस हा भिकारी नसतो. प्रत्येक लिफ्ट मागणारा माणूस हा माणूसच असतो असंच नाही.
कधी कधी निसर्ग आपली परीक्षा घेण्यासाठी अशा घटना घडवत असतो. आज तो सुतार होता, उद्या कदाचित दुसरा कोणी असेल, पण या घटनेने त्या मुलाला शिकवलं की मदत करताना मनात भीती असली तरी माणुसकी ठेवणं गरजेचं असतं. कारण कदाचित तुमची एक मदत एखाद्या भटकलेल्या आत्म्याला शांती देऊ शकते. आता तुम्हाला काय वाटतं, तो सुतार खरंच एक आत्मा होता की एका वृद्ध माणसाची ती करुण कथा होती? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रहस्यमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.